नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती उपशास्त्र कुकिंग व्हिडिओमध्ये. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्टपणे जमणारे मऊसूत अर्धा किलो रव्यापासून 1 किलो प्रमाणातले शुद्ध साजूक तुपातील पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे आज आपण ते पाहणार आहोत. तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्टपणे जमणारे हे शुद्ध साजूक तुपातील अर्धा किलोच्या रव्यापासून 1 किलोच्या प्रमाणात तयार होणारे हे पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचे असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. इथे गॅस सुरू करायचा. गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवून याच्यावरती कढई तापत ठेवायची. जाड कढई ठेवायची. पातळ कढई ठेवली तर काय होतं की रवा यामध्ये करपतो आणि रवा नीट व्यवस्थित भाजले जात नाही. त्यासाठी जाड कढई ठेवायची. जाड कढई ही तापली की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि यामध्ये अर्धा किलो रवा 3 कप रवा इथे मी घातलेला आहे. माझ्याकडे जे मेजरमेंट आहे मेजरमेंट कप आहे तो 3 कप घातले ना रवा कढईमध्ये की अर्धा किलोचं प्रमाण असं होतं. म्हणून मी 3 कप इथे रवा घेतलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणात. हा रवा तूप न घालता 10 मिनिटं मंद गॅसवरती परतून घ्यायचा. तूप अजिबात घालायचं नाही. तूप न घालता जर तुम्ही 10 मिनिटं मंद गॅसवरती हा रवा भाजला ना, रवा व्यवस्थित भाजला जातो आणि रवा करपतही नाही. तर पहा 10 मिनिटं इथे झालेली आहेत. 1 कप तूप घेतलेलं आहे. ज्या मेजरमेंट कपनी रवा घेतला त्याच मेजरमेंट कपनी 1 कप असं तूप घेतलेलं आहे. तर पूर्ण तूप याच्यामध्ये घातलं नाही, अर्धा कप तूप याच्यामध्ये घालायचे आणि नंतर थोडं थोडं करून हे तूप यामध्ये घालायचे. म्हणजे प्रथमतः पहिल्यांदा अर्धा कप तूप घालायचं. थोडंसं 5 मिनिटं रवा भाजून घ्यायचा. नंतरच्या 5 मिनिटामध्ये अर्धा कप जे राहिलेले तूप आहे ते थोडं थोडं घालायचे. रवा तूप हे शोषून घेतो म्हणून पहिल्यांदा अर्धा कपच घालायचे आणि नंतर थोडं थोडं तूप घालून हा रवा चांगला 10 मिनिटं परतून घ्यायचा. 10 मिनिटं हा रवा परतल्यानंतर तुपामध्ये यामध्ये ड्रायफ्रूट मसाला घालायचा आहे. या ड्रायफ्रूट मसाल्याने हे पाकातले रव्याचे लाडू अगदी स्वादिष्ट होतात. तर ड्रायफ्रूट इथे मसाला घातलेला आहे 4 चमचे आणि पुन्हा हा रवा मंद गॅसवरती 5 मिनिटं परतून घेतला. आता 5 मिनिटानंतर गॅस बंद केला. गॅस सुरू करायचा पुन्हा आणि गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि पातेल्यामध्ये 1.5 कप साखर घालायची, म्हणजे पावशर साखर घालायची. 3 कप रव्यासाठी 1.5 कप साखर म्हणजे अर्धा किलो रव्यासाठी पावशर साखर घ्यायची. आता इथे 1 तारी पाक करायचा आहे आपल्याला. तर 1 तारी पाक करण्यासाठी पहा 1.5 कप साखर आणि 1 कप अशी पाणी घालून छान असं ही साखर या पाण्यामध्ये विरघळून द्यायची. तसेच यामध्ये केशर कांड्या घालायच्या 4 ते 5 आणि पुन्हा ही साखर या पाण्यामध्ये पळीच्या साहाय्याने अशी विरघळून घ्यायची. साखर इथे विरघळली आहे. आता गॅस इथे आपण मोठा केलेला आहे. साखर विरघळून झाली की गॅस थोडा मोठा करायचा. तर पहा इथे आपला 1 तारी पाक असा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा 1 तारी गरम गरम पाक हा भाजलेल्या या रव्यामध्ये घालायचा आहे. गॅस सुरू करायचा नाही, गॅस हा बंदच ठेवायचा आहे आणि हा गरम गरम पाक थोडा थोडा या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा. उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमचेच्या साहाय्याने चांगला असा एकजीव करून घ्यायचा. जसं जसं आपण हा गरम गरम पाक या रव्यामध्ये घालतो तसतसा हा जो रवा आहे भाजलेला तसतसा पाक हा शोषून घेतो. इथे पहा आपण थोडा थोडा करून असा हा गरम पाक या रव्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चमचेच्या या उलटण्याच्या साहाय्याने हा भाजलेला रवा या पाकामध्ये मिक्सअप करून अशा पद्धतीने संपूर्ण घेतलेला आहे. जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अर्धा किलो रव्यापासून 1 किलोच्या प्रमाणात हे लाडू बनवण्याचे. इथे साखरेचं प्रमाण जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील लाडू तर साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण आपण इथे वाढवू शकतो. म्हणजे साखरेचं प्रमाण जर वाढलं तर अर्थातच तिथे पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं. आता हा संपूर्णपणे पाक या रव्यामध्ये आपण घालून एकजीव करून घेतलेला आहे. आता या पाकामध्ये हा भाजलेला रवा आपल्याला मुरत ठेवायचा आहे 2 तास. 2 तास झाकण ठेवून हा रवा या पाकामध्ये मुरत ठेवल्यानंतर 2 तासानंतर आपण आता याच्यावरचं झाकण काढलं.
2 तास तसंच ठेवल्याच्यानंतर 2 तासानंतर पहा मस्त असा या पाकामध्ये हा भाजलेला रवा मुरलेला आहे छान असा. आता उलटण्याच्या साहाय्याने ना संपूर्णपणे हे लाडवाचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हाताने असं थोडंसं चोळून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या वगैरे अशा राहत नाही. तर मस्त असं उलटण्याच्या साहाय्यानेच असं फोडून घ्यायचं. उलटण्याच्या साहाय्याने ना व्यवस्थित होतं, किंवा झाऱ्याच्या साहाय्याने जरी तुम्ही हा एकजीव करून घेतला ना तरी चालतो. झाऱ्याला कसं असं पाठीमागून काटे वगैरे असे असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थितशीर अजून छान एकजीव होतो, मिक्सअप होतो. उलटण्याच्या साहाय्याने केलं तरी चालतं, झाऱ्याच्या साहाय्याने केलं तरी चालतं, काही हरकत नाही. तर पहा आता हे छान अशा पद्धतीने आपण हे लाडवाचं मिश्रण एकजीव करून घेत आहोत. हाताने मस्त असं पसरव हे करून घेतलं. आता इथे आपण पाकातील हे रव्याचे लाडू बांधायला घेत आहोत. तर आता इथे पाकाचे रव्याचे लाडू पाकातले बांधायला घेतलेले आहेत. मनुका एक घातलेला आहे यामध्ये. मनुका जर संपूर्णपणे याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर काय होतं की काही वेळेस मनुका येतो लाडवामध्ये, काही वेळेस नाही दिसत. म्हणून एक एक मनुका या लाडवाला लावलेला आहे आणि अशा पद्धतीने पहा हा लाडू आपला मस्त असा बांधला गेलेला आहे पाकातील. याचप्रमाणे बाकीचे सुद्धा लाडू आपण पाकातील बांधून घेणार आहोत. या पद्धतीने या प्रमाणानुसार जर हे पाकातले रव्याचे लाडू बनवले ना तर अगदी मी सांगते तुम्हाला अगदी मऊसूत हे रव्याचे लाडू होतात, दगडासारखे अजिबात होत नाही. अशा पद्धतीने आपले हे भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील अर्धा किलो रव्यापासून 1 किलोच्या प्रमाणात हे पाकातले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. तर पहा आपण हे पाकातले रव्याचे लाडू बनवताना 10 मिनिटं तूप न घालता मंद गॅसवरती हा रवा परतला. 10 मिनिटं तूप घालून हा रवा परतून घेतला आणि ड्रायफ्रूट मसाला घातल्यानंतर 5 मिनिटं, असं टोटल 25 मिनिटं हा रवा आपण परतून घेतलेला आहे. आणि साखरेचा पाक पण या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. साखरेचा पाक तयार करण्यासाठी प्रथमतः साखर घातल्याच्या नंतर मंद गॅसवरती साखर वितळून दिली आणि नंतर गॅस मोठा करून साखरेचा एकतारी पाक आपण तयार केला. अशा पद्धतीने आपले हे भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पाकातील रव्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत. मऊसूत होतात, दगडासारखे होत नाहीत, टणक होत नाहीत आणि टिकायलाही 20 ते 25 दिवस सहज टिकतात. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. मस्त खा, स्वस्त राहा.